कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केलेली आहे। मुख्य आरोपी विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। तळोजा जेलमध्ये त्याने ही आत्महत्या केलेली आहे। कारागृहात गळफास घेत त्याने ही आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। कल्याण बलात्कार प्रकरणातील जो आरोपी होता विशाल याने आत्महत्या केलेली आहे। मुख्य आरोपी विशाल गवळी याने जेलमध्ये तुरुंगामध्येच गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे। मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा जेलमध्ये गळफास घेत ही आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। अधिकचे तपशील आता समोर येणार आहेत, पण आता हिची सर्वात मोठी बातमी तळोजा जेलमध्ये त्याने ही आत्महत्या केलेली आहे। गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवलेलं आहे। कल्याण अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणामध्ये विशाल गवळी हा अटकेमध्ये होता आणि त्याने जेलमध्ये असतानाच आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। त्याने गळफास घेतलेला आहे आणि त्याने ही आत्महत्या केलेली आहे। कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केलेली आहे। मुख्य आरोपी विशाल गवळी याने ही आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। त्याने जेलमध्येच गळफास घेतलेला आहे आणि त्याने ही आत्महत्या केलेली आहे। तर कल्याण बलात्कार प्रकरणी काही दिवसांपूर्वीच विशाल गवळी याला अटक करण्यात आलेली होती। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या सोबत आहेत। विशाल, कल्याण बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने आत्महत्या केलेली काही अधिकचे तपशील समोर आलेत का? आहे आज पहाटेच्या सुमारास 3:30च्या सुमारास त्याने जे तळोजा जेल आहे तेथील टॉयलेटमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे आणि त्याचा आता जो मृतदेह जो आहे तो जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे। मागील 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये हा विशाल गवळी कैद होता आणि त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा आरोप होता। फार मोठा जनक्षोभ त्यावेळेला उसळला होता। प्रचंड चीड जी आहे ती कल्याणकरांकडून या प्रकरणी व्यक्त करण्यात येत होती आणि आज सकाळी ही जी माहिती आलेली आहे की त्या विशाल गवळीने जी आहे ती तळोजा जेलमध्येच आत्महत्या केलेली आहे। विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कल्याण परिसरामध्ये 22 डिसेंबर 2024 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि याच प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणामध्ये विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना अटकही झालेली होती आणि त्यांनी आता विशाल गवळी याने ही आत्महत्या केलेली आहे। तुरुंगाच्या टॉयलेटमध्ये जाऊन त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आलेली। नेमका हा विशाल गवळी कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कल्याणमधील अल्पवयीन तरुणीवर बलात्कार प्रकरणातील हा मुख्य आरोपी आहे। विशाल गवळीच्या 2 बायका सोडून गेल्यात। बलात्कार, छेडछाड, लैंगिक शोषणाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। कल्याण पूर्व परिसरात दहशत निर्माण केली होती त्याने।